श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिन्याचा उद्या शेवटचा गुरुवार आहे आणि उद्या आपण महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करणार आहेत. पूर्ण महिनाभर केलेल्या या व्रताचे पुण्यफळ मिळवण्यासाठी उद्यापन फार महत्त्वाचे असते. उद्यापन करताना काही छोट्या चुका आपल्याकडून नकळत होत असतात आणि त्यामुळे आपल्याला मेहनतीचं फळ कमी मिळू शकतं. म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे, उद्यापन करताना नक्की कोणत्या चुका करायच्या नाही, कोणत्या चुका टाळायच्या आहेत, म्हणजे जेणेकरून आपल्याला आपल्या पूजेचं फळ पूर्ण मिळेल. यावर्षी महिन्याचे 4 गुरुवार होते. 3 गुरुवार आपण पूर्ण केले आणि उद्या 4था व शेवटचा गुरुवार आहे. या दिवशी पूजा बाकीचे गुरुवारप्रमाणेच करायची आहे. पूजा मांडणी, व्रतकथा, आरती सगळं व्यवस्थित, पण लक्षात ठेवा, पूजेला बसताना मन शांत असणं खूप गरजेचं आहे. कोणतेही वाद, कोणतेही भांडण करायचे नाही. वाईट विचार ठेवून केलेली पूजा कधीच फळ देत नाही. म्हणून पूजा करण्याआधी कमी बोला, मन शांत ठेवा. कमी बोलल्याने भांडणंही टळतात. आणि पूजेला बसण्याआधी घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. कुणाचाही अपमान करू नका, कुणालाही वाईट शब्द बोलू नका. आणि पूजेचं जे फुलं, पानं हे साहित्य असतं ना, ते असं कचऱ्यामध्ये फेकायचं नाही. ते एखाद्या विहिरीत सोडा, नाहीतर एखाद्या नदीमध्ये सोडून द्यायचं आहे. आणि कलशामधलं पाणी हे तुळशीला टाकायचं नाही, कारण तुळस ही लक्ष्मी माता आहे आणि ते पाणी तुळशीला टाकायचं नाही. ते एखाद्या झाडाला टाकायचं. आणि असं कुणाच्या पायाखाली जाईल असंही टाकायचं नाही. इतर झाडांना द्या, पण तुळशीला ते पाणी देऊ नका. याची काळजी नक्कीच घ्यायची आहे, कारण पूजेच्या पाण्यात सकारात्मक ऊर्जा असते. माता लक्ष्मीला अर्पण केलेलं असतं. आणि देवीचं जे ओटीचं सामान असतं, जे मेकअपचं सामान असतं, म्हणजे आपण गजरा, नथ असं लावलेलं जे असतं ना, ते आपणही वापरू शकतो. आणि सुपारी ते ठेवलेलं असतं ना, ते आपणही खाण्यात वापरू शकतो. आणि नारळ असतं ना, ते पण खाण्यामध्ये वापरू शकतो. फक्त त्याचा तिखट पदार्थ बनवायचा नाही. खिरीसाठी व नैवेद्यासाठी तुम्ही ते वापरू शकतात.